नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, PM किसानचा हप्ता कधी येणार आहे याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. तर आता तो कधी येणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी बांधवांनो, PM किसानचा हप्ता येण्यासाठी काय काय करायचं आहे, कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत, कोणती KYC करायची आहे आपण हे पाहणार आहोत. तर व्हिडिओला त्यासाठी पूर्ण बघा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. तर आधी हा हप्ता जुलैमध्ये मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर मित्रांनो, बघू शकता, अगोदर हा हप्ता जुलै महिन्यातच मिळत होता. म्हणजे 4 महिने होऊन गेलेले आहेत तरी पण हा हप्ता मिळाला नव्हता. तर आता तो हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजीच मिळणार आहे. म्हणजे आज 28 तारीख आहे. म्हणजे 3-4 दिवसांनी आता तो मिळून जाईल मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ते आपण पुढे तर पाहणारच आहोत. तर चला ठीक आहे, बघू पुढे काय आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती जाहीर करताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरातील कालिकधाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण होणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता, तर आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलेलं आहे की वाराणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरातील कालिकधाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात याचे वितरण होण्यात येणार आहे मित्रांनो. तर वितरण करण्यात येणार आहे. तर पुढे बघूया काय आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मित्रांनो. तर बघू शकता काय आहे. गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. जुलैमध्ये पैसे जमा होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र 2 ऑगस्ट ही अधिकृत तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा वेळ वाट बघावा लागला असला तरी खात्यात लवकरच 2000चा हप्ता जमा होणार असल्याची खात्री मिळाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की जुलै महिन्यामध्ये पैसे जमा होतात. पण यावेळेस का उशीर लागला? पण आता प्रतीक्षा संपलेली आहे. 2 ऑगस्ट तारीख हे निश्चित करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर आता काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर पुढे बघू काय आहे. तर या हप्त्याची माहिती आपल्या YouTube चॅनलवर लवकरच देण्यात येईल मित्रांनो. तर मित्रांनो, लवकरच हप्त्याबद्दलची माहिती अपडेट होईल. शेतकऱ्यांची खाते, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून आपला PM किसान बेनिफिशरी स्टेटस तपासावा. तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर आपल्या मोबाईलवर ओपन करून क्रोम ब्राउझर ओपन करून तिथे तुम्हाला PM किसान बेनिफिशरी असं टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस तपासायचं आहे मित्रांनो, की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाहीत. तर जर आले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, तर पुढे बघू काय आहे. तर मित्रांनो, या हप्त्याचा लाभ फक्त KYC पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अद्याप KYC केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. तर मित्रांनो, तर या हप्त्याचा लाभ फक्त KYC केलेल्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा कोणत्याही सेतू सेंटरमध्ये जाऊन तुम्ही KYC पूर्ण करा किंवा तुम्ही मोबाईलवरूनही करू शकता. ती तुम्ही माहिती घेऊन करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढे बघू काय आहे. का विलंब झाला हप्त्यात? तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की हा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला. तर मित्रांनो, यावेळी हप्त्यात थोडा उशीर झाला. तर यामागे काही तांत्रिक प्रक्रिया, शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कारण असल्याची माहिती मिळते. मात्र सरकारने आता याबाबत स्पष्टता दिली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी हप्ता खात्यात जमा केला जाणार असल्याची खात्री दिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला खात्याची पडताळणी करण्यासाठी हा उशीर लागलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेची सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आणि हप्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला कमेंट नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.